नमस्कार मंडळी, कलरफुल टोरंटो सिटीमध्ये मी सध्या उभी आहे फिलिप स्क्वेअरला आणि हा आमचा शेवटचा स्टॉप असणार आहे कॅनडा टूरचा। सो थँक्यू सो मच तुम्ही कॅनडा टूरचे माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल। तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून बघताय मला नक्की कमेंट करून सांगा। सो सध्या मी उभी आहे यंग टूना स्क्वेअरला, जे वन ऑफ द प्राइम लोकेशन आहे टुरिस्टचं। तर चला तर आपण थोडंसं एक्सप्लोर करूया या जागेबद्दल। सो आपण इथे उभे आहोत, तिथे मला असं फीलिंग येतो आहे की मी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर उभी आहे, कारण इकडे सगळीकडे LED डिस्प्लेज लावलेली आहेत आणि सगळीकडे रेलचेल आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आणि सगळीकडे आर्ट परफॉर्मन्स, पब्लिक इव्हेंट्स किंवा आर्ट डिस्प्लेज असं सगळं असल्यामुळे जिकडे तिकडे तुम्हाला रेलचेल दिसेल आणि खूप मस्त शॉपिंग सेंटर्स आहेत, खूप मस्त फूड स्टॉल्स आहेत तिकडे खाण्याचे आणि खूप छान असं वातावरण आहे इथे। त्यामुळे हा एक वन ऑफ द बेस्ट प्राइम लोकेशन म्हटलं तरी हरकत नाही। इथे त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा अरेंज केलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता इथे वॉटर फाउंटेन्स लावलेले आहेत लहान मुलांना खेळायसाठी, म्युझिक सिस्टीम आहे इथे, त्यामुळे लोक आपोआपच नाचायला सुद्धा लागतात। इतकं छान इथे एन्व्हायरमेंट आहे। इथे मुलांसाठी चेससुद्धा ठेवलेला आहे। सो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि वन ऑफ द एंटरटेनिंग स्क्वेअर म्हटलं तरी चालेल। सो त्याच्यानंतर आम्ही आलो इथे इटॉन सेंटरला। हे एक वन ऑफ द बिगेस्ट मॉल आहे। मी आजपर्यंत इतका मोठा मॉल US मध्ये सुद्धा बघितला नाही। सो वन ऑफ द बिगेस्ट मॉल म्हटलं तरी चालेल मी आजपर्यंत बघितलेला। सो मी इथे विंडो शॉपिंग तर नक्कीच करणार आहे। शॉपिंग करूया आवडली तर, पण विंडो शॉपिंग तर केलीच पाहिजे ना। तो चला मी आता थोडासा हा मॉल एक्सप्लोर करणार आहे आणि थोडी विंडो शॉपिंग करणार आहे। त्यानंतर आम्ही आलो कासा लामाला। कासा लामा हे एक महल आहे जे 1914 मध्ये बांधलं गेलं होतं। इथे डेकोरेटिंग रूम्स, एक्झिबिशन्स ऑफ कॅनेडियन सोल्जर्स असं सगळं ठेवलेलं आहे। ॲक्च्युली हे पॉप्युलर आहे प्रायव्हेट इव्हेंटसाठी आणि फोटोशूटसाठी। सो तुम्ही बघू शकता शस्त्र ठेवलेली आहे जे कॅनेडियन सोल्जर्सनी त्यांच्या युद्धात वापरली गेली होती। सो याचं सगळं एक्झिबिशन आहे। सो खूप सुंदर असा हा महाल आहे आतून आणि खूप सुंदर डेकोरेटिव्ह रूम्स आहेत। त्यांच्या जुन्या काळाची पद्धत सगळ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत, वापरलेल्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत त्याच्यात। सो खूप सुंदर असं इथे टूर घेऊ शकता तुम्ही। आणि इथे आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथे एक लग्नसुद्धा सुरू होतं, तर आम्हाला हे लग्नसुद्धा बघायला मिळालं। सो हे प्रायव्हेट इव्हेंट होतं हे एक हॉलमध्ये। सो आम्ही ते सुद्धा बघितलं छान। त्याच्यानंतर आम्ही आलो CN टॉवरला। सो CN टॉवर हे एक वन ऑफ द बेस्ट अट्रॅक्शन आहे टोरंटो सिटीचं। तर हे 553 मीटर उंच असा हा टॉवर आहे आणि तिथे वर जाऊन सिटी व्ह्यू आपण बघू शकतो। सो चला तर आपण आता इथे वरती जाऊन आपला सिटी व्ह्यू बघूया। आम्ही वरती आलो आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा सिटी व्ह्यू इथे दिसतो आहे। रात्रीची वेळ आहे आणि लाइटिंग सिटीची इतकी सुंदर दिसती आहे। वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स आहे इथला, कारण जसं न्यूयॉर्क सिटीमध्ये सुद्धा तुम्ही सिटी व्ह्यू बघू शकता, तसंच प्रत्येक सिटीमध्ये जवळपास अशा टॉवर्स इथे असतात जिथे आपण जाऊन सिटी व्ह्यू बघू शकतो। तर पण हे एक वेगळंच एक्सपिरियन्स आहे, कारण हा खूप नॅरो बनवलेला आहे आणि तो एका समुद्रावर म्हणण्यापेक्षा एका लेकवर आहे। असं तुम्ही डायरेक्ट खालून सुद्धा इथे ग्लास ठेवलेला आहे, तर डायरेक्ट खालची जमीनसुद्धा बघू शकता। सो तुम्हाला ही टोरंटो सिटी कशी वाटली आणि माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि सांगा मला तुम्हाला कॅनडाचे व्हिडिओ कसे वाटले। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।